सतीशजी मुळीक. हेच ठिकाण, हेच व्यासपीठ सन 2019. मी भाषणाला सुरुवात करताना तुम्हाला सुरुवातीला असं म्हटलं होतं, भीती वाटतंय का भीती, घाबरायला होतंय का घाबरायला, आठवतंय का, आठवतंय ना. आता मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या. धमकी आली का धमकी, धमकी मिळाली का तुम्हाला धमकी, धमक्या दिल्या जातात धमक्या. ह्या प्रभागामध्ये महाशय धमक्या देत आहेत. माझ्या बद्दल कोणी जर बोललं, माझी बदनामी केली तर मी सोडणार नाही, ही धमकी देत आहे. का धमकी देत आहे, धमकी द्यायची वेळ तुमच्यावर का आली, तुमची बदनामी होती असं तुम्हाला का वाटतंय, काही चुकीची कामं केलीत का. जर तुम्ही योग्य कामं केली असतील तर तुमची बदनामी होणार नाही. आणि तुम्ही धमक्या देताय, तुम्हाला वाटतंय बदनामी होईल, याचा अर्थ तुम्ही काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, आता तुमच्या ज्या रील्स फिरतायत ना, की माझ्याबद्दल कोण बोललं, माझ्या विकासाचा कोणी प्रश्न काढला तर मी सोडणार नाही, असल्या धमक्यांना कोणी भिणार नाही. आणि तुम्ही रिपीट झालात तर ना, ही गर्दी सांगतेय तुम्ही रिपीट होणार नाहीये. वडगाव शिरीचा इतिहास आहे, तुम्ही रिपीट होणार नाहीये. लक्षात घ्या. अंबा मातेची शपथ घेऊन सांगतो, 2019च्या आधी 1 ते 1.5 महिना माझ्या घरात 3 बैठका झाल्यात. मी, बापूसाहेब पठारे, सुरेंद्र पठारे आणि तुम्ही महाशय विद्यमान, तुम्ही, अशा चौघांच्या 3 बैठका झाल्या. 3 बैठकामध्ये अशी चर्चा झाली की आप्पांनी, बापूसाहेबांनी थांबायचं. बरोबर, तुमच्यासाठी आप्पा थांबले. आप्पांनी सांगितलं ठीक आहे, मला अडचण आहे, तुम्ही निवडणुका लढवा. तुमच्यासाठी थांबायचं आप्पांनी औदार्य दाखवलं. बरोबर आहे, आप्पा तुमच्यासाठी थांबले. 2 दिवस आधी निवडणुकीच्या 2 दिवसापर्यंत आप्पांनी तुमचा प्रचार पण केला. तुमचा प्रचार केला आप्पांनी, औदार्य दाखवलं. त्यांचं सगळी टीम त्यांनी तुमच्यासाठी प्रचाराला लावली. पण 2 दिवस आधी काही अपरिहार्य कारणामुळे आप्पा तिकडे गेले, भाजपमध्ये गेले. त्याचं कारण तुम्हाला माहित असेल, मी परत इथं बोलत नाही. पण आप्पा गेल्यानंतर सुद्धा आप्पांचा तुम्हालाच फायदा झाला, सहानुभूती मिळाली. सगळे लोक तुमच्या घरासमोर उभे राहिले आणि आप्पा तिकडे गेल्याचा सुद्धा तुम्हाला फायदा झाला. मग हे सगळं झाल्यानंतर, तुम्ही विजयी झाल्यानंतर तुम्ही असे काय वागलात, तुम्ही विजयी झालात. मी इथं स्टेजवर तुमच्यासाठी भाषण केलं, तुम्ही विजयी झालात. आणि विजयी झाल्यानंतर 8 दिवसांनी मी आणि काही मित्र तुमच्याकडे गेलो. काय केलं तुम्ही, एक रिपोर्ट माझ्या तोंडावर फेकला. असा मला काय म्हणाले माहितीये, तुमच्या नगर रोडच्या पलीकडून मला फारसं मतदान झालं नाही, उपमर्द केला माझा नाही. मांजरी, खराडी, वडगाव शिरी, कल्याणी नगर, विमाननगरचा उपमर्द केला तुम्ही. तुमच्याकडून मतदान झालं नाही, लीड मिळालं नाही असं म्हणाला तुम्ही. का बरं, कोण आहात तुम्ही. धानोरीला पण तुम्हाला लीड आणि इकडं पण तुम्हाला लीड, कसं काय बरं. अहो, इकडचा उमेदवार 40,000, भाजपचा उमेदवार 40,000 लीड घेऊन येणार असं ठरलेलं होतं.
पण आम्ही सगळ्यांनी ताकद लावली, 40,000चं पारडं 12,000वर आणलं. इकडच्या भाजपच्या उमेदवाराला 40च्या ऐवजी 12,000 मतदान मिळालं. तुम्हाला तिकडं 17,000 मिळालं. 17 वजा 12 5,000ने तुम्ही आलात. आम्ही इकडच्या भाजपच्या उमेदवाराचं पारडं हलकं केलं. इकडं तुम्हाला कसं लीड मिळण्याची शक्यता आहे? इकडचा भाजपचा आमदार किरकोळ वाटला का तुम्हाला? किरकोळ वाटला की तुम्हाला इकडं पण लीड मिळेल? जिकडे तिकडे चोहीकडे मतदान माझ्याच अंगणात पडे, असं होणार आहे का? लक्षात घ्या, इकडं आम्ही जे इकडच्या उमेदवाराचं लीड कमी केलं ना, त्याचा तुम्हाला फायदा झाला आणि तुम्ही निवडून आलात. आडनावाला मी छेद दिला, छेद. मुळीक आडनावाला छेद दिला. या स्टेजवर मुळीक आडनावाच्या विरुद्ध मी तुमच्यासाठी भाषण केलं ना. मग आमचा उपमर्द करताय. एक काम सांगितलं तुम्हाला तर सांगता छोट्या छोट्या माणसांना मला फोन करायला लावू नका. वा, आमदार झाले म्हणजे वरती गेला का? इथले बहुसंख्य लोक आमदार लढवण्याच्या ताकदीचे आहेत, पण नाही लढवलं म्हणून ते शुल्लक आहेत का? आणि तुम्ही निवडून आला म्हणजे मोठे झालात का? छोट्या लोकांना तुम्हाला फोन करायचं कमी वाटतंय का? मग तुम्ही जगता कोणासाठी? कामं कोणासाठी करता तुम्ही? लक्षात घ्या, आप्पासाहेब भाजपमध्ये होते, तिकडनं इकडं आले. भाजपमध्ये गेले होते, पण त्यावेळेस भाषणात मी एक वाक्य बोललो होतो, आप्पासाहेब आमचे होते, आमचेच राहणार. बघा, वाक्य बरोबर बोललो मी. आप्पासाहेब आमचे होते, आमचेच राहणार आहेत ना आता आपले. सत्य ठरलं का नाही? मी दुसरं एक वाक्य बोललो होतो, माफी मागतो, तुमची प्रत्येकाची माफी. मी आता परत माफी मागतो. का? मी त्यावेळेस असं म्हणालो की हे महाशय निवडून आले काम नाही केलं ना तर कान धरून इथं आणेल ज्या विचारायला. माफी मागतो, मी त्यांना इथं येऊ नाही शकत, कारण ते गायब झालेत, तिकडे गेलेत. पण तिकडे गेलेले असले तरी जाब विचारायचं काम आपण करू शकतो. आपण त्यांना जाब विचारू शकतो. भले मी त्यांचा कान धरण्याची आता वेळ नाहीये किंवा मला ती संधी नाही मिळाली, पण आपण त्यांना जाब विचारू शकतो. सांगा 5 वर्षात तुम्ही काही काम केलं? काम काय केलं सांगा? 5 वर्षात 1500 कोटी. आता 5 वर्ष झोपला होता का तुम्ही? 5 वर्ष सत्तेत आहात ना तुम्ही. 2.5 वर्ष उद्धव साहेबांच्या काळात तुम्ही होता, आता पण आहात. 5 वर्षात काय केलं तुम्ही? काही काम केलं नाही. त्या आर्नॉल्ड शाळेपासून विमाननगरपर्यंत कॉर्पोरेशनचा स्टाफ घेऊन फिरले पावसाळ्यात आणि सांगितलं अंडरग्राऊंड नाला करतो. केलाय? झाला नाला? काय वाईट अवस्था वडगाव शिरीची होती. सगळ्या सोसायटी पाण्याने तुंब भरलेले असतात. नाला हा प्रकार शिल्लक नाही. काय काम केलं तुम्ही? ते जाऊ द्या. धानोरीत कार वाहून चालल्या होत्या. कारला बोटचं स्वरूप आलं होतं. एक काम दाखवा. चला, चॅलेंज इथं बसलेल्या लोकांना. चॅलेंज माझं ओपन. एक काम या महाशयांनी केलेलं दाखवा. एक तरी काम केलं. आणि तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला कशाची भीती वाटती? बदनामीची. 2019ला निवडणूक लढवायच्या आधी कोणती कामं होती सांगायला तुमच्याकडं? एक सुद्धा काम नव्हतं. पण बदनामी करूनच निवडून आलात ना तुम्ही. बदनामीच्या शिडीवर चढूनच निवडून आलात ना. मग आता बदनामीची का भीती वाटते? तुम्ही कामं करायला पाहिजे होती. तुम्ही अशी कोणती भरीव कामं सांगू शकता की त्या कामाच्या जेवावर तुम्ही निवडून आलात? एक सुद्धा तुम्ही काम केलं नाही ना. महिलांचे प्रश्न सोडवले. किती पोरांना कामाला लावलं सांगा बरं? तुम्ही मला हिशोब द्या. महाशय, तुम्ही 2014च्या आधी बापू साहेबांचा अपमान केला. महाशय म्हणालात, टँकर माफिया म्हणालात. आता मी तुम्हाला महाशय सांगतोय, सांगा काय काम केलं तुम्ही? किती तरुण मुलांना कामाला लावलं? किती महिलांना बचत गट स्थापन करायला लावला? किती वृद्धांना जाऊन भेटला? किती आश्रमात गेला, लहान मुलांना भेटला?
पुन्हा कोणाचं काम केलं तुम्ही सांगा. तुमच्याकडे सांगण्यासाठी एक पण काम नाही केलं, एक सुद्धा काम केलं नाही की तुम्ही सांगू शकता मी हे काम केलं. काम तर केली नाहीच, पण गेल्या वर्षी ज्या माननीय शरदचंद्र पवारांनी एबी फॉर्म देऊन तुम्हाला निवडून आणलं ना, त्यांच्याशी प्रतारणा केली आणि तिकडे गेलात तुम्ही. आता तुम्ही गद्दारी म्हणा, पण मी सोबर भाषेत म्हणतो, पवार साहेबांशी प्रतारणा केली, विश्वासघात केला आणि तिकडे गेलात. आणि तिकडे जाऊन तुम्ही नोटीस पाठवताय माझी बदनामी करू नका. बदनामीची एवढी का तुम्हाला भीती वाटतेय? चांगलं वागलं तर बदनामीची भीतीच नाहीये, पण तुम्ही तिकडे गेलात आणि आता तिकडे जाऊन त्यांचा सहारा घ्यायचा तुम्ही प्रयत्न करताय का? ते सुद्धा लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. मला एक सांगा, भाजपचे सर्वोच्च नेते यांच्याबद्दल हे जे 40 आमदार तिकडे गेलेत पवारांशी गद्दारी करून, प्रतारणा करून, यांच्याबद्दल भाजपनेच आक्षेप घेतला होता ना. आठवा, भुजबळांनी महाराष्ट्र सदनमध्ये घोटाळा केला असा भाजपचा आरोप होता. प्रफुल्ल पटेलनी इक्बाल मिर्ची बरोबर हवाला कांड केला असा भाजपचा आरोप होता. नंतर नवाब पाटीलने देशद्रोहांची प्रॉपर्टी खरेदी केली असा भाजपचा आरोप होता. बरोबर आहे का नाही? हे सगळे भाजपचे आरोप होते, आमचे नाहीये. ह्या 40 लोकांना भाजपने त्यांच्या ताब्यात घेतलं. बरोबर आहे. हा जो भाग होता ना, हा राष्ट्रवादीतनं गेला. आंबा जर खराब झाला तर खराब झालेला भाग आपण काढून टाकतो ना. माननीय शरदचंद्रजी पवारांनी हा 40 आमदारांचा खराब झालेला भाग काढून टाकला, तो भाजपने उचलला. आता इथं 4-2 भाजपचे जे असतील ना मतदार, असतीलच हे भाषण ऐकायला. भाजपच्या मतदारांनो, मी तुमच्याशी बोलतोय, सांगा. चला, ज्यांनी स्वतःच्या कृत्यांनी धरणं भरलेत, ज्यांनी करप्शन केलं, असे लोक घड्याळ घेऊन आले तर त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? सांगा. ज्या लोकांच्यावर तुम्ही आरोप केला त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? या प्रश्नाचं उत्तर द्या. आठवा, भाजपवाल्यांनो, आठवा तुमचा सुवर्ण काळ. तुमचा आमदार इथं, तुमचे 14 ते 15 नगरसेवक इथं, तुम्हाला स्टँडिंग कमिटी इथं, आणि असं असताना, तुमचा सुवर्ण काळ असताना आज तुम्हाला प्रतिनिधित्व न देता घड्याळ तुमच्या भोकांडी बसले, घड्याळाला तुम्ही मतदान करणार का? सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्या. कुठे गेली तुमची अस्मिता? कुठे गेलं तुमचं अस्तित्व? सांगा. विचार करा. तुम्ही त्यांना मतदान करणार आहात, घड्याळाला मतदान करणार आहात? पार्टी विथ द डिफरन्स म्हणणारे तुम्ही ह्या लोकांना, ज्यांना तुम्ही नावं ठेवली, चंदननगरची सभा आठवा, त्या सभेत तुम्ही म्हटला चक्की पीसिंग करायला लावू 70,000 कोटीवाल्यांना. आम्ही तर आरोप नाही केला, पण ज्यांना आरोप केला ते तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही तुमच्या हक्काची जागा त्यांना देणार आहात का? मी परत तुम्हाला ज्या विचारतोय आणि सांगतोय, लक्षात घ्या. परत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय. माधवराव पेशवे हे पेशवे असताना त्यांनी सखाराम बापू बोकीलला नजर कैदेत ठेवलं होतं. सखाराम बापू बोकीलांनी एक सल्ला बुद्धिबळ खेळताना माधवरावांना दिला. सखाराम बापूला वाटत होतं की निजामाशी बोलणी करू नयेत माधवरावांनी. तेव्हा सखाराम बापू बोकीलांनी एक सल्ला पाठवला की राजा 2 घरं मागं घे. मी तुम्हाला सांगतोय भाजपवाल्यांनो, 2 घरं मागं घ्या. नोटाला मत देऊ नका, बापूंना द्या. कारण सांगतो मी तुम्हाला, बापू साहेब तुमच्या पक्षात असताना तुमच्याशी प्रतारणा करून वागले नाहीत. तुम्ही ज्यांना निवडून दिलं ना, ते मुरली अण्णा मोहोळ, त्यांचं काम बापूंनी करत असताना खराडीत 9,500चं मतदान तुम्हाला दिलं, मताधिक्य दिलं. बापूंनी प्रतारणा केली नाही, गद्दारी केली नाहीये. बरोबर आहे ना? मग बापूंचं हे औदार्य आहे ना, आठवा. आणि बापूंच्या औदार्याची परतफेड करा. आणि याच्या पलीकडे परत सांगतो, नीट ऐका.
तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं ना भाजपवाल्यांनो. मी तर आज भाजपमध्ये नाहीये, भाजपचे माझे विचार पटत नाही, पण आम्ही 25 वर्ष भाजप बरोबर संसार केला ना. एक सल्ला म्हणून तुम्हाला सांगतोय मी, लक्षात घ्या. तुम्ही घड्याळ निवडून आलं आणि तुमच्यामुळं घड्याळ निवडून आलं ना, तर घड्याळ चुकलं तर तुम्हाला काही करता येणार नाही, निषेधही व्यक्त करता येणार नाही. आंदोलन तर लांबच ठेवलं, लांबच ठेवा. पण बापूसाहेब निवडून येणं तुमच्या अस्तित्वासाठी अतिशय आवश्यक आहे. बापूसाहेब निवडून आले, तुमचा राग व्यक्त करू शकता की बापूंनी हे काम नाही केलं, ते नाही काम केलं, ते काम नाही केलं. बापूंना तुम्ही जाब विचारू शकता. म्हणून तुमच्या समोर तुमच्या अपोजला बापू निवडून येणार अतिशय गरजेचं आहे. म्हणून भाजपवाल्यांनो, बापूला मतदान करा, त्यांचा औदार्य आठवून करा, किंवा तुमचं अस्तित्व टिकवायचं म्हणून बापूंना निवडून द्या. मित्र, बापूंनी निवडून आल्यानंतर काय कामं करायची हे सांगितलेले, वेळोवेळी सभेत सांगितलं. आता देवदास आप्पांनी पण सांगितलं. खराडी कशी सुधारवली बापूंनी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बापूसाहेब, खराडी आता विसरा, खराडीचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आता 6 महिने मांजरीत घालवा, वर्षभर आमच्या वडगाव श्रीला द्या, वर्षभर लोहगावला द्या, वर्षभर धानोरीला सुद्धा द्या. आणि 5 वर्ष तुम्ही खराडी सोडून बाकीच्या गावाच्या विकासासाठी द्या. तुम्ही तसा शब्द दिलेला आहे. आताच देवदास आप्पांनी सांगितलं की आमची 2 कामांची अपेक्षा आहे. पहिली म्हणजे तालीम. अहो, ही तालीम तोडत असताना आमच्या देवदास आप्पांनी महाशय आमदारांना फोन केला. ते म्हटले मी येणार नाहीये, आले नाही, तालीम पडली. बापूसाहेब, तुमच्या हस्ते तालीम बांधली जाणार आहे. हे पहिलं वडगाव शेरीला वचन. आणि दुसरं, 1890 साली मारुती मंदिराचं 1890 साली मारुती मंदिर बांधलं गेलं. ते मारुती मंदिर परत बापूसाहेबांच्या हस्ते बांधलं गेलं पाहिजे. ही 2 कामं बापूसाहेब करणार आहेत. आता महत्वाचं बोलतो मी तुम्हाला. सामना पिक्चर पाहिलं का? ज्यांचे 50-60 वय ना त्यांनी सामना पिक्चर पाहिला असेल. त्या सामना पिक्चर मध्ये श्रीराम लागू निळू फुलेंना एकच प्रश्न विचारतात, मारुती कांबळेचं काय झालं? मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, पोरशे प्रकरणाचं काय झालं? राग नाही येऊ द्यायचा. तुम्ही जिथं जाल, कुठेही जाल, एकच प्रश्न, मारुती कांबळेचं काय झालं? पोरशे प्रकरणाचं काय झालं? तुमचा त्या प्रकरणात हस्तक्षेप असेल किंवा नसेल, मी तर म्हणतो नाही. पण तिथं भेटायला का गेलात? आणि भेटायला गेलात तर लोक तुम्हाला विचारणार पोरशे प्रकरणात काय झालं? तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून मी नवीन घोषणा केली, 3 दिवसात ही घोषणा प्रसिद्ध करा. तुतारी जोरशे भगाओ पोरशे. बोला, तुतारी जोरशे, तुतारी जोरशे. मित्र, 2 नंबरचं बटन आहे बापूसाहेबांचं, विकासाचं बटन आहे. तुम्हाला माहिती का, कोर्टाला सुट्टी असती, सरकारी कार्यालयाला सुट्टी असती. आपल्या वडगाव श्री विधानसभेला 2019 ते 2024 सुट्टी होती. काही विकास कामं नव्हती. ही सुट्टी संपली. आता बापूसाहेब येणार आहेत आणि भरघोस वेगाने कामं होणार आहेत. त्यामुळं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर, 2 नंबरच्या बटनावर हाताने बटन दाबा, बापूसाहेबांना निवडून आणा आणि 2023ला जल्लोष करा 5 वर्षासाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद वकील साहेब. आणि पिझ्झाचं